आपण बसलाय का? बसलाय जरा पुढे ये की. आवाज यायला पाहिजे. आवाज आला पाहिजे. मंगल ये, मंगल फोटो घे. नमस्कार. आज मी इथं आलेली आहे अवधान फाट्यावर आणि हे योगेश बोरसे यांनी मला फोन करून सांगितलं होतं की 15 दिवसापासून इथे एक मनोरुग्ण आहे आणि खूपच वाईट अवस्थेत तो आहे. अक्षरशः रस्त्यावर झोपतोय आणि थंडीच्या दिवसामध्ये तर आता त्याची जास्तच काळजी वाटतेय. तर मला या सगळ्यांचं खूप कौतुक वाटतंय की मी पोहोचेपर्यंत त्यांनी त्याची काळजी घेतली, त्याला खायला घातलं आणि लहान मुलासारखं अक्षरशः एकाने तर मोटरसायकलवर त्याला फिरवत होते ॲम्ब्युलन्सची सोय होईपर्यंत. तर हे सगळे लोक जशी काळजी घेत आहेत तसे सगळ्या समाजानं जागरूक व्हावं. म्हणजे माझं जे स्वप्न आहे की पूर्ण मनोरुग्ण मुक्त खानदेश आपल्याला करायचं आहे आणि ह्या खानदेश मनोरुग्ण मुक्त करण्यासाठी मी खूप मेहनत घेतेय. असे सगळेजण जर मला तुम्ही जॉईन होत गेलात तर आपलं स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही आणि समाजामध्ये मनोरुग्ण दिसणार नाही. आता हा बिहारचा वाटतो आहे आणि त्याचं नाव फक्त सांगू शकतोय. तर त्याला आम्ही आत टाकलेलं आहे. आज त्याला आम्ही शेजारी उभं करून व्हिडिओ करू शकत नाही, तो बऱ्यापैकी त्रास देतो आहे. तर याला आता आम्ही चोपड्याला पोहोचवणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट होईल आणि मग त्याचा परिवार शोधायला मदत होईल. तर परमेश्वराला प्रार्थना करूया की धनराजला लवकरात लवकर परिवार मिळू दे आणि तो आपल्या हक्काच्या घरात जाऊ दे. आज त्याचा रस्त्यावरचा शेवटचा दिवस आहे. धन्यवाद.